हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्यात अस्तित्व या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातनं साकारलेलं, जे 1980 साली न्यूयॉर्क टाइममध्ये उद्योग आणि नेतृत्व या लेखामध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. ते होते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. त्यांना पाहून भिकाऱ्याने मनात असा विचार केला की हा माणूस बराच श्रीमंत दिसतोय. त्यांना भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकाऱ्यानं त्यांना भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तू तर नेहमी इतरांना काही ना काही मागतच फिरतोस, पण कधी कोणाला काही देतोस तरी का? तेव्हा तो भिकारी म्हणाला, साहेब, मी एक भिकारी आहे. मी नेहमीच लोकांना भीक मागत फिरतो. कुणाला काही देण्याची माझी ऐपत कशी असणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अरे, जर तू कोणाला काही देऊ शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही अधिकार नाही. मी स्वतः वकील आहे आणि माझा व्यवसाय लोकांना सल्ला देण्याचा आणि त्याच्या बदल्यात मोबदला घेण्याचा. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखं काही असेल तर मी तुला भीक देईन. इतक्यात स्टेशन आलं आणि साहेब स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी साहेबांच्या बोलण्यावर विचार करू लागला. साहेबांनी दिलेलं उत्तर त्याच्या मनात घोळू लागलं. त्याच्या मनात आलं की साहेब म्हणाले ते बरोबर असावं. मी कुणाला भिकेच्या बदल्यात काही देऊ शकत नाही, म्हणूनच मला भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी. मी लोकांना काय देऊ शकणार? पण मी तरी असं किती दिवस लोकांना काहीही न देता त्यांच्याकडनं केवळ भीक मागत राहायची? पण द्यायचं काय? जी व्यक्ती स्वतः भिकारी आहे ती इतर व्यक्तीने काय देऊ शकेल? दिवसभर हाच विचार त्याच्या मनात घोळत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हतं. विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेवढ्यात त्याचं लक्ष स्टेशनजवळच्या फुलांच्या झाडांकडे गेलं. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच फुलं तोडून पिशवीत भरून घेतली. तो गाडीत शिरला. नेहमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कोणी त्याला भीक घालीत त्याला तो आपल्या पिशवीतनं हे फूल काढून देत असे. ती सुगंधी ताजी फुलं बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात काहीतरी देऊ शकतोय ही भावना त्याला सुखावू लागली आणि आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली. काही दिवसातच त्याच्या लक्षात आलं त्याला अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनच्या जवळ फुलझाडांची फुलं तोडत असे आणि जोपर्यंत त्याच्यापाशी फुलं असतील तोपर्यंत लोक त्याला भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचंच झालं. असंच एक दिवस गाडीत भीक मागत असताना त्याला तोच सुटाबुटातला महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर हे दिसले. तो लगेच त्यांच्यापाशी गेला आणि म्हणाला, साहेब, आज बघा, मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला आज जर का भीक दिलीत तर त्या बदल्यात मी तुम्हाला फुलं देईन. साहेबांनी त्याला काही पैसे दिले आणि त्यांनी त्या बदल्यात दिलेली सुंदर फुलं ठेवून घेतली. भिकाऱ्यातला हा बदल पाहून साहेब खुश झाले होते. ते म्हणाले, वाह, क्या बात आहे, आज तू माझ्यासारखा एक व्यावसायिक झालास. एवढं बोलून गाडीतून स्टेशनवर उतरून साहेब निघून गेले. पण त्या साहेबांनी बोललेलं एक वाक्य, तू आज माझ्यासारखा व्यावसायिक झालास, हे भिकाऱ्याच्या मनामध्ये घर करून गेलं. तो सतत त्याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असं त्याला वाटलं. विचार करत करतच तो गाडी खाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्यानं उद्गारला, नाही, मी भिकारी राहिलेलो नाही, मी व्यावसायिक आहे. व्यावसायिक. मी सुद्धा साहेबांसारखाच एक छान व्यावसायिक होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधीच दिसला नाही. साधारणतः 1 वर्षानंतर याच स्टेशनवर 2 सुटाबुटातली माणसं आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्याच्यापैकी एकानं दुसऱ्याला हात जोडून नमस्कार केला, स्मितहास्य केलं आणि तो म्हणाला, ओळखलंत मला साहेब? त्याच्याकडे पाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, नाही, मला आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटतो आहोत. ती व्यक्ती म्हणाली, नाही नाही साहेब, जरा आठवा, आज आपण 3ऱ्यांदा भेटतो आहोत. असं? मला तर काही आठवत नाही आहे.
याआधी 2 वेळा आपण एकमेकांना भेटलो होतो? तो माणूस हसला. याआधी आपण 2 वेळेला आपली भेट या स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्त्व आहे हे सांगितलं आणि दुसऱ्या भेटीमध्ये मी कोण आहे हे सांगितलंय. आठवतंय? आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक मोठा व्यावसायिक झालोय. माझ्या व्यवसायाच्या संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय. पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला काही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं काहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरीच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहमी भिकारी समजत राहिलो. त्या पलीकडे मी कधी विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला व्यापारी झाल्याचं जाणवून दिलं आणि मग मात्र मला असं पक्केपणानं वाटू लागलं की मी भिकारी नाही, व्यावसायिक आहेत हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जगवला. आज मी खरोखरच एक चांगला व्यापारी झालोय. श्रोतेहो, तुम्ही स्वतःकडे कसं बघता यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. काय खरं आहे ना? श्रोतेहो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.